वाराणसीमध्ये मंदिरामधून साईबाबांची मूर्ती हटवण्याचा काल निर्णय घेण्यात आला आणि आज महाराष्ट्रामध्ये या सगळ्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे। साईबाबा हे कोट्यवधी लोकांचं भाविकांचं श्रद्धास्थान आहेत आणि अशामध्ये साईंची मूर्ती मंदिरामधून हटवण्यावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साई भक्तांमध्ये आता नाराजी व्यक्त होताना बघायला मिळते। साई भक्तांसह राज्यामधील राजकीय नेते मंडळी सुद्धा साईबाबांसाठी एकवटल्याचं दिसतंय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी जोरदार टीका केली आहे। तर कुठल्या देवाच्या मंदिरामध्ये साईबाबाची मूर्ती ठेवू नये असं म्हणत महंत सुधीर दास यांनी एक प्रकारे पाठिंबा दर्शवलाय। साईबाबा हे आपले सर्वांचे आराध्य दैवत आहे। लाखो लोक त्या ठिकाणी नतमस्तक होतात आणि त्यांचा मूड शोधून साईबाबाबद्दल अनादर व्यक्त करत असतील तर मला वाटतं हा घोर अपमान आहे। साईबाबाला मानणारा भक्त, माझ्यासारखा कार्यकर्ता 26 एप्रिलला प्रत्येक वर्षी 29 वर्षापासून मी साईबाबाच्या दर्शनाला जातो। 29 वर्षापासून साईबाबाच्या दर्शनाला जातो मी। अशा भक्तिस्थळाबद्दल, अशा संस्थानाबद्दल अशा पद्धतीने जर कुठं होत असेल तर मला वाटतं हे मोडून काढलं पाहिजे, संपवून टाकलं पाहिजे। शांती देणारं आहे, एक आधार जीवनाला देणारं अशा प्रकारचं ते देवस्थान आहे, साईबाबा आहे। एक त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्षता दिसते। परत तिथे जात, धर्म, पंथ, भाषा हे सगळे काही जे बंधन असतात ते पार केलेलं साईबाबांचं असं हा एक परमेश्वर आहे, देव आहे असं आम्ही मानतो। काही ठिकाणी मूर्ती हटवण्याचं जे झालेलं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।